व्यवस्थित वागू शकत नव्हते. बाबासाहेब शाळेच्या बाहेर शिकले आणि त्यांना या गोष्टीचे सगळे चटके लागत होते. जातीयतेचे ते चटके लागत असताना त्यांना या गोष्टीचा एक रोष झाला. बाबासाहेबांनी 6-6 वर्षाचा कोर्स 2-2 वर्षातच कम्प्लीट केला. 2-2 वर्षात डिग्री मिळाल्या बाबासाहेबांनी. असे बाबासाहेब अशा विद्वान माणसाला या युनिव्हर्सिटीतून त्या युनिव्हर्सिटीमध्ये कोलंबिया विद्यापीठातून लंडनला जात तर त्या ठिकाणी त्यांना तिथून शिफारस मिळाली त्या कॉलेजमधून, त्या युनिव्हर्सिटीमधून, यांना त्या ठिकाणी हे करा म्हणून प्रवेश द्या. त्याचं कारण असं, बाबासाहेबांजवळ पैसे नव्हते. बाबासाहेब शिकत असताना त्यांना ते पैसे कमी पडले आणि ती डिग्री मिळवताना त्यांना अडथळा आला थोडा. आणि नंतर मग बाबासाहेबांनी इथं ब्रिटिश सरकार चालवताना या देशामध्ये पैशाचा प्रश्न उपस्थित झाला. पैशाचा प्रश्न उपस्थित झाला तर त्यावेळेस बाबासाहेबांना इंग्रजांनी सांगितलं की तुम्ही याच्यावर, बाबासाहेब अर्थशास्त्राचे PhD केली होती त्यांनी आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब तज्ञ असल्यामुळे ब्रिटिशांनी सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये काहीतरी प्रबंध एखादा सादर करा. आणि त्याच वेळेस दी प्रॉब्लेम ऑफ दी रुपी म्हणजे रुपयाचा प्रश्न हा प्रबंध बाबासाहेबांनी सादर केला. तो सादर करत असताना सादर केला तर त्यावेळेस इथं ब्रिटिश सरकार होतं. ब्रिटिश सरकार जरी होतं तरी पण बाबासाहेब निर्भीडपणे त्यांच्या विरोधात त्यांनी विषय मांडला की आपल्या देशाची पिळवणूक ही ब्रिटिश लोक करतात आणि त्याच्यामुळे तो प्रबंध सादर केला. तो प्रबंध त्यांनी ते ब्रिटिशांच्याच हातात होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेस त्यांना असं सांगितलं की हा जरा बरोबर नाही, याला आणखी 6 महिन्याची अवधी द्यावी लागते. बाबासाहेबांजवळ पैसे नव्हते. बाबासाहेब परत आले आणि पुन्हा गेले तर त्यांना त्या कोलंबिया विद्यापीठामधून बाहेर तिकडं लंडनला जाताना त्यांना शिफारस दिली की तुम्ही यांना ऍडमिट करून घ्यायचं, म्हणजे प्रवेश द्या म्हणून. बाबासाहेबांनी तो 8 वर्षाचा कोर्स 2 वर्षात कंप्लीट केला. 6 वर्षाचा कोर्स 2 वर्षात कंप्लीट केला आणि बाबासाहेबांनी ती डिग्री मिळवली. आणि पुन्हा भारतात तो प्रबंध घेऊन ब्रिटिशांच्या स्वाधीन करायचा तर बाबासाहेबांनी तो प्रबंध अजिबात बदल नाही केला, फक्त भाषेत बदल केला. बाबासाहेब एवढे सुज्ञ विद्वान माणसं होते की ते कोणत्या भाषेत कशा परिवर्तन करायचं ते परिवर्तन करून त्यांनी तसाच प्रबंध सादर केला. आणि भारताची पिळवणूक नाही होऊ म्हणून ब्रिटिशांकडे तो प्रबंध सादर केला आणि त्याच्यामुळे त्यांना ती डिलीटची पदवी मिळालेली होती. एवढ्या विद्वान माणसांच्या विद्वानाला या देशातील लोकांना आज सुद्धा आता फरक पडत चाललाय. बाबासाहेब समजायला लागले, वाचायला लागले. त्याच्यामुळे तसं आहे, ते वाचत नव्हते, पाहत नव्हते म्हणून त्यांना बाबासाहेब कळत नव्हता. आज बरेच माणसं आहे की बाबासाहेबांचा बुधो करतात आणि ज्यांना कळालं, जे मनुस्मृती नावाचा जो ग्रंथ आहे, जो ग्रंथ आपल्याला जाचक होता, तो जाळला, तो बाबासाहेबांनी स्वतःने जाळला. बाबासाहेबाबरोबर ब्राह्मण लोक होते. त्या ब्राह्मणाच्या हाताने बाबासाहेबांनी त्यांना पटवून सांगितले की हा श्लोक चांगला आहे का, हा स्त्रियांच्या बाबतीत चांगला आहे का, हा आमच्या बाबतीत चांगला आहे का. हे वाईट वाटल्यानंतर त्या ब्राह्मणाने तो एक पान धरून ते श्लोक बोलायचा आणि ते पान जाळायचं. ही बाबासाहेबांनी ब्राह्मणांच्या हाताने करून घेतलं. त्याचं कारण असं की ते ब्राह्मण शुद्ध ब्राह्मण होते, ज्यांच्या अंगात ब्राह्मण्य नव्हतं, म्हणजे ब्राह्मणपणा नव्हता. त्या लोकांनी तो ग्रंथ जाळला आणि म्हणून इथल्या लोकांना सुद्धा किंवा हा वाईट ग्रंथ जाळला, म्हणजे आमचा चांगला ग्रंथ जाळला. पण बाबासाहेबांनी ते वाईट जाळलं आणि चांगलं तयार केलं, म्हणजे भारतीय संविधान तयार केलं. आणि त्यातून बाबासाहेब या देशाची घटनाकार झाली. एवढ्या विद्वान माणसाला सुद्धा या देशामधून त्रास झाला. त्यांच्या नामविस्तार देण्यासाठी 17 वर्षे संघर्ष करावा लागला. आपल्या बऱ्याच लोकांना त्याची आहुती द्यावी लागली. एवढं करून सुद्धा पण आज बाबासाहेब आज जास्त त्यांची प्रगती म्हणजे त्यांचा विचार जगामध्ये होत चालला. म्हणून बाबासाहेब भारतरत्न नसून विश्वरत्न आहे. म्हणून जास्त बोलत नाही, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.